नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉब कार्ड तुम्ही कसं डाउनलोड करू शकता हे सांगणार आहे। त्याचबरोबर जर जॉब कार्ड लिस्ट मध्ये जर तुमचं नाव नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि बरेच जण असे देखील असतील की ज्यांना जॉब कार्ड बद्दल अजून माहिती नाही की जॉब कार्ड नक्की काय आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी आहेत त्यांना जर रोजगार हमीच्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी हे जॉब कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे। ते जॉब कार्ड आवश्यक असते। तर चला आता पाहूया की आपण हे जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि जर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन या ऑफलाईन फॉर्म भरायचा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी फक्त घेऊन येत असतो। तर चला आपण डायरेक्टली कम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहूया। आता आपल्याला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी ब्राउझरवरती नरेगा म्हणून सर्च करायचं आहे। तुम्ही ही प्रोसेस मोबाईलवरती देखील करू शकता, सेम प्रोसेस। तर आपल्याला ब्राउझरवरती नरेगा सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता 2 नंबरचा ऑप्शन आहे ग्रामपंचायत, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ग्रामपंचायत ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता जनरेट रिपोर्टचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमचं जे राज्य आहे महाराष्ट्र राज्य ते सिलेक्ट करायचं आहे। महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथे पाहू शकता रिपोर्ट्समध्ये आता इथे आपल्याला स्टेट आलेलं आहे। आता फायनान्शियल इयर 23-24 इथे सिलेक्ट करा, जे असेल तुमचं ते। डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा टाका, जिल्हा असेल तो। त्यानंतर इथे ब्लॉक, तुमचा जो तालुका असेल तो तालुका टाकून घ्या। आणि खाली पंचायतमध्ये पाहू शकता इथे तुमचं जे गाव असेल ते गाव सिलेक्ट करून घ्या। सर्व डिटेल्स जिल्हा, तालुका आणि जे तुमचं गाव असेल ते व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला खाली फक्त प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे। आता प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर काही ऑप्शन येतील। तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पाहू शकता इथे जो पहिलं जे आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन, यामध्ये पाहू शकता इथे जो 4 नंबरचा ऑप्शन आहे, 4 नंबरचा जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे 4थ्या नंबरवरती। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी जॉब कार्डची लिस्ट असेल तुमच्या गावची, ती सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळेल, जॉब कार्ड क्रमांक आणि नाव। तर इथे पाहू शकता सर्व जी लिस्ट आहे तुमच्या गावची लिस्ट असेल ती तुम्हाला पाहायला मिळेल। एकूण 300 नावे इथे आपल्याला पाहायला मिळतात। आता तुम्हाला ज्या व्यक्तीचं किंवा ज्यांचं तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करायचं आहे त्यावरतीच फक्त तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, जॉब कार्ड क्रमांकावरती। आणि अशा पद्धतीने पाहू शकता तुमचं जे जॉब कार्ड आहे तुम्ही ओपन करू शकता, पाहू शकता आणि त्याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता। आता हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, प्रिंट करायचं असेल तर त्यावरती राईट क्लिक करून प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह देखील तुम्ही करू शकता। ह्याच्या खाली प्रिंटचा ऑप्शन नाही, त्यामुळे आपल्याला राईट क्लिक करून आपण त्याची प्रिंट काढू शकता। तर आता आपण दुसरं एक अजून ओपन करून पाहूयात। ते पाहू शकता दुसरं पण आपण जॉब कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड केलेलं आहे, म्हणजेच आपण पाहिलेलं आहे। त्यावर राईट क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा सेव्ह करू शकता। आता पुन्हा बॅक येऊया। जर तुमचं ह्या जॉब कार्ड लिस्टमध्ये जर मित्रांनो नाव नसेल तर ते कसं लावायचं हे देखील आता आपण पाहणार। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण प्रोसेस पाहूयात। तर मित्रांनो, इथे पाहू शकता हा जर तुमचं जॉब कार्ड लिस्टमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला हा जो फॉर्म आहे नमुना 1, इथे पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, हा जो फॉर्म आहे हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। संपूर्ण फॉर्म भरायचा आहे, व्यवस्थित मराठीमध्ये आहे, सर्व डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे। आणि हा पाहू शकता सर्व डिटेल्स तुम्हाला विचारलेले आहेत, हे सर्व डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत। अर्जदार कुटुंबातील मजूर व्यक्तीची नावे, जे तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे असतील ती देखील इथे तुम्हाला टाकायची आहेत। आणि टाकल्यानंतर संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। खाली सही देखील करायची आहे तुम्हाला, अर्जदाराची सही अंगठा, इथे तुम्हाला सही अंगठा असेल ते टाकायचं आहे, टाकून घ्यायचं आहे। सर्व डिटेल्स योग्य रीतीने भरून तुम्हाला काय करायचं, हा जो फॉर्म आहे तो तुम्हाला सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करायचं आहे, तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जॉब कार्डसाठी रजिस्टर करू शकता। तर हा फक्त तुम्हाला नमुना 1 आहे तो भरून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये द्यायचा आहे। आणि हा जो फॉर्म आहे हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तो डाउनलोड करून ह्याची प्रिंट काढून हा भरून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही देऊ शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माहितीपूर्वक। तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की